नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चाळणीवरती पुऱ्या ठेवून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी एकदा आवर्जून करून पाहणार. अतिशय पौष्टिक असा नाश्ता असणार आहे. शिवाय तुम्ही एकदा घरी केलात ना तर वारंवार घरी ही रेसिपी करणार, विकत कधीच आणणार नाही बरं का. मैदा न वापरता आज आपण गव्हापासून हा करणार आहोत. चला मग ही नेमकी रेसिपी कुठली आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण कणिक मळून घेणार आहोत. त्याच्यासाठी ना 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण चाळून घेणार आहोत बरं का. हाच नाश्ता ना तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदासुद्धा वापरून करू शकता, पण खास करून आपण मुलांसाठी करत आहोत, त्यामुळे ना गव्हाच्या पिठापासूनच हा करा, जेणेकरून तो आणखीन पौष्टिक होईल बरं का. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घातलं आहे मिसळून. आता थोडं थोडं पाणी घालून ना कणिक मळून घेऊयात. चपातीसाठी कणिक मळतो ती जरा अगदी आपण सैलसर जरा मळतो, ही जर अशी घट्ट मळायची बरं का. ती जास्त घट्टसुद्धा नाही, पण जरा हलकी घट्ट बरं का, चपातीपेक्षा पातळ नाही, फक्त अगदी चांगलं मर्दून इथं पीठ मळून घेतलं. आता इथं माझ्याकडे अगोदर मळलेलं नव्हतं, म्हणून इथं मी थोडंच कणिक हे पीठ मळून घेतलं. अगदी तुम्ही चपातीसाठी मळून घेतलेलं पीठ असेल ना तर 1-2 चपातीचं पीठ राखून त्याच्यापासून सुद्धा हा नाश्ता करू शकता. आपलं हे पीठ मळून झालं की एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून बाजूला ठेवायचं. एक साधारण 10 मिनटं म्हणजे छान प्रकारे भिजेल. आता इथं एका डिशमध्ये ना कोरडंच गव्हाचं पीठ मी घेतलं आहे. आता बघा 10 मिनटांत छान प्रकारे हे पीठ आपलं भिजलेलं आहे. आता जसं चपातीला उंडा घेतो का नाही, अगदी तसा एक उंडा घेतलेला आहे. अगदी एका चपातीपासून ना दोघांना पुरेल इतका हा नाश्ता होतो बरं का. आता इथे एक छोटा गोळा घेतला, चांगला हा सुद्धा मर्दून घेतला. नाही का नाही, सुकं कोरडं गव्हाचं पीठ होतं का नाही त्याच्यामध्ये बुडवून आता आपण ह्याची एक चपाती लाटणार आहोत. पण चपातीला कसं आपण मधीतनं घडी घालतो का नाही, ह्याला घडी वगैरे घालायची नाही, सरळ फक्त एक चपाती लाटून घ्यायची आहे. पण अगदी जास्त जाड ठेवायची नाही बरं का, आणि पातळसुद्धा ठेवायची नाही. तर मी तुम्हाला दाखवतेच बघा, अगदी मीडियमच आहे. पातळ म्हणायला गेलात तरीसुद्धा हरकत नाही बरं का. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता बघा इथं मी ग्लास घेतला आहे, जो की हा धारदार आहे. असं कुठलाही वाटी पेला घेऊ शकता, ह्याच्यापेक्षा मोठ्या आकाराने असेल तरीसुद्धा चालेल बरं का. आता इथं माझ्याकडे फक्त हे धारदार असं ग्लासच होतं, म्हणून इथं मी ग्लास घेतला. जसं आपण पुऱ्या करण्यासाठी ठसे उमटवतो बघा, अगदी तसे उमटवून घ्यायचे. अगदी तुम्ही छोटे छोटे लाटून घेतलात तरीसुद्धा चालेल. पण एक मोठी चपाती लाटली आणि त्याच्यापासून बघा अगदी एका वेळेस ना 6 इतक्या पुऱ्या होतात बघा. म्हणजे अगदी हे पद्धत सोपी वाटते, एकच मोठी चपाती लाटून असे ठसे उमटवायचे. आता एक्स्ट्राचं जे बाकीचं पीठ आहे की नाही बाजूचं, ते आपल्या अगोदरच्याच पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता ह्या पुऱ्या ना आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि चला ह्याचं पुढं काय करायचं सांगतेच. तर गॅसवरती बघा कढईमध्ये का नाही पाणी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं. लिंबाची फोड टाकले जेणेकरून खाली कढई खराब होऊ नये. आणि हे तर बघा चाळण ह्याच्यावरती ठेवले. वड्या उकडण्यासाठी किंवा मोदक उकडण्यासाठी वापरतो ना तीच चाळण घेतली. हलकं थोडंसंच तेल लावून घेतलं आहे बघा. आणि ह्या ज्या आपण पुऱ्या केलेल्या होत्या ना त्या चाळणीवरती अशा ठेवून घ्यायच्या आहेत. आपल्याला नाही ह्या पुऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत साधारण एक 8 ते 9 मिनटं. अगदी तुम्ही इडली पात्रामध्ये हा पुऱ्या ठेवून ना वाफवून घेतलात तरीसुद्धा चालेल. पण इथं बघा चाळण जी मोठी होती का नाही त्याच्यामध्ये का नाही एका वेळेस साधारण जवळजवळ आपण जेवढ्या पुऱ्या केल्या ना 6 इतक्या एका वेळेस सगळ्या बसतात बघा. म्हणजे थोड्याशा पुऱ्या इकडे तिकडे सारासर करायची जेणेकरून एका वेळेस सगळ्या जास्तीत जास्त पुऱ्या बसाव्यात. आणि मग झाकण ठेवून 8-9 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत का नाही आपण दुसरी बाकीची तयारी करूयात. ते म्हणजे आता इथं घेतल्यात थोड्याफार भाज्या. भाज्यामध्ये बघा सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची 2, एक कांदा आणि कोबी घेतला आहे. आपल्याला काही तितका कोबी लागणार नाही, त्याच्यातला थोडाच वापरणार आहे, पुढे तुम्हाला दाखवतेच. आता सिमला मिरचीचा पाठीमागचा देठाचा भाग असतो तो कापायचा आणि आतमधला बियाचा भाग असतो ना तो काढून बाजूला करायचा. आणि सिमला बघा उभी चिरून ना अशी पातळ चिरून घ्यायची आहे. जितकी जमेल तितकी तुम्हाला उभी पातळ चिरायची आहे. अगदी जमलंच तर तुम्ही बारीक जसं आपण कांदा चिरतो तसं चिरलात तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो करून ही रेसिपी करण्यासाठी असा उभाच पातळ चिरा. त्याचबरोबर आता कांदासुद्धा आपण चिरून घेणार आहोत. मला बघा अगदी नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना मुलांच्या आवडीचे असे घरगुती पद्धतीत नूडल्स करणार आहोत बरं का. नूडल्स म्हटलं की मैद्याचे आले का नाही, मग आज खास करून आपण मुलांसाठी ना गव्हाच्या पिठाचे नूडल्स करणार आहोत. तेही अगदी करायला सोपे. ह्याच्या अगोदर मी ना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्सचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. अगदी आपले 10 लाख म्हणजेच की मिलियनच्या वर व्ह्यूज केलेले. जसं की गव्हाचं पीठ घट्ट मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून ना सोऱ्यामध्ये भरायचे आणि जशी शेव पाडतो ना तसं उकळत्या पाण्यामध्ये शेव पाडून घ्यायचे. अगदी नूडल्स छान प्रकारे तयार होतात. ह्यो सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड व्हिडिओ आहेच आणि अगदी छान व्हायरलसुद्धा आहे बरं का. कांदा उभा पातळ चिरला, त्याचबरोबर गाजरसुद्धा बघा
जसं आपण वरचं साल काढून घेतलं ना ते बाजूला करायचं, ते ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आणि त्या पद्धतीचं आतल्या बाजूचं सुद्धा गाजर घ्यायचं आहे आणि नंतर पातळ पातळ उभं चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा उभ्या पातळ चिरून घेतल्या. आणि कोबीचा बघा साधारण एक पावभाग इतकाच घेतला आहे, तो सुद्धा छान पातळ पातळ असा चिरून घेऊयात. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. शिवाय ह्याच्यामधली कुठली भाजी नसेल आवडत, नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. आणि अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये मटार वगैरे वापरायचं असेल ना, तर उकडून तुम्ही मटार पण ह्याच्यामध्ये वापरू शकता. बघा अगदी कोबीसुद्धा इथं पातळ पातळ चिरून घेतला. सर्व भाज्या आपल्या ह्या चिरून झाल्यात. आता चला गॅसकडे वळूयात. तर बघा साधारण एक 9 मिनिटानंतर पाहत आहे, अगदी छान पुऱ्या ह्या वाफवल्यात. बोट लावून बघायचं, बिलकुलसुद्धा हाताला चिटकत नाही, छान सेट झाल्यात म्हणजे ह्या वाफवल्या समजायचं. आता ही चाळण खाली काढून घेऊयात. आता ह्या पुऱ्या हलक्या थोड्या थंड झाल्यात ना, तर आपण काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. म्हणजेच की इथं आपले हे नूडल्स तयार होते. आता बघा ही पुरी आहे ती अशी दुमडायची आणि मग पातळ पातळ चिरून घेऊ शकता. आपण नूडल्स करत आहोत त्याच्यामुळे एकदम जमेल ती इतकी पातळ पातळ चिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून खायला ते छान लागतात बरं का. मला सांगितलं होतं बघा पुऱ्या ह्या पातळ ठेवायच्या, कारण आपण नूडल्स करत आहोत. मग ती जास्त जाड असल्यामुळे ना तितके खायला टेस्टी लागत नाहीत. जितक्या पुऱ्या पातळ असतील ना तितके नूडल्ससुद्धा पातळ होतात, बघू शकता इथं. बघा डायरेक्ट अशी अख्खी पुरी ठेवून सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. आज बघा ह्या वाफून घेऊन पुऱ्या ना आपण ह्याचे नूडल्स केले. त्या अगोदर ना सेम अशाच पुऱ्या करून ना उकळत्या पाण्यामध्ये टाकल्या आणि शिजवून घेतल्या आणि मग त्या अशा चिरून घेतल्या. पण त्याच्यापेक्षा ना ही पद्धत मला सोपी वाटते बरं का. तसे नूडल्स बघायला गेलं तर थोडेसे हलके चिवट चिकट असे वाटतात, पण हे नूडल्स बघा अगदी चिवट चिकट नाही, छान मोकळे असे होतात बघा ह्या पुऱ्या वाफवून केल्यानंतर. आता हे आपले तयार नूडल्स आहेत ना एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि चला आता आपण गॅसकडे वळत. तर गॅसवरती कढई ठेवले आणि साधारण एक पाऊण पळी इतकं तेल घातले. तेल गरम झालं की बारीक चिरलेला लसूण घातला आहे. अगदी लसूण अद्रकची पेस्ट घालू शकता किंवा ठेचून घालू शकता. आता चांगला ना हा परतून घ्यायचा आहे बरं का तेलामध्ये, मस्त हलका तांबूस होईपर्यंत. आता आपण जो चिरलेला कांदा होता ना तो घालून घेणार आहोत. अगदी उभा पातळ चिरला होता कांदा बघा, चांगला तो सुद्धा मस्त हलका परतून घेणार आहोत. पण आपण इतर वेळेस भाजीसाठी बघा अगदी जास्त गुलाबी लालसर रंग येऊपर्यंत परतून घेतो. अगदी तसा परतून घ्यायचा नाही. हलका नरम झाला की याच्यामध्ये बघा 2 हिरव्या मिरच्या आपण ज्या चिरल्या होत्या त्या घालून घेऊयात. अगदी मुलं तिखट नसतील खात, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालूयात आपण, जसं की सिमला, त्याचबरोबर गाजर आणि कोबी. आता ह्या भाज्यांचं प्रमाण मी सम ठेवलेलं आहे बरं का. तुम्ही अगदी थोड्या थोड्या भाज्या वापरू शकता किंवा अति तुम्हाला जास्त भाज्या आवडत असतील त्यासुद्धा जास्त वापरू शकता. पण ह्या भाज्या आपण जे आता नूडल्स करणार आहोत त्याच्यासोबत खायला इतक्या जबरदस्त लागतात ना, खरंच खूप छान लागतात. आता ह्या भाज्या घातल्यानंतर छान परतून घेतल्या. हलक्या ह्या भाज्या नरम होण्यासाठी ना थोडंसंच मीठ घालायचं बघा आणि मस्त असं परतून घेणार आहोत. गॅस हा मध्यम ठेवायचा, बारीक ठेवायचा नाही, नाहीतर भाज्यांना ना पाणी सुटेल म्हणून. अगदी चांगलं हे परतून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण ना थोडीशीच एक पाव चमच इतकी हळद आणि थोडंसंच तिखट घातले, छान चव येते बरं का. अगदी मुलं बिलकुलच तिखट खात नसतील तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल. मला आणखीन कुठला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा असेल तर घालू शकता, जसं की चिली फ्लेक्स, मिरपूड हे थोडं थोडं वापरू शकता बरं का. अगदी मी साधं बेसिकच वापरलेलं आहे, जास्तीचं साहित्यसुद्धा मसाले वापरलेले नाहीत. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ना लाल तिखट किंवा हळद न घालताना तुम्ही मॅगी मसाला जरी घातलात ना तरीसुद्धा चालेल. आता झाकण ठेवलं होतं बरं का एक अर्धा मिनटासाठी, लगेच काढायचं नाही तर भाज्यांना पाणी सुटेल म्हणून. भाज्या हलक्या नरम झाल्यात मग ह्याच्यामध्ये आपण सॉसेस घालूयात. ते म्हणजे रेड चिली सॉस घातले 2 चम्मच आणि डार्क सोया सॉस 2 चम्मच घातलं. छान प्रकारे आता परतून घेऊयात. अगदी तुम्हाला सॉसेस नसतील घालायचे, नाही घातलात तरीसुद्धा चालेल, फक्त मॅगी मसाला घातलात तरीसुद्धा चालेल. आणि नंतर आपण तयार केलेले जे नूडल्स होते ते घालून सर्व मिसळून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे नूडल्स तुटायला नको. असे अख्खे अख्खे असतील ना तर खायला छान लागतात म्हणून. आणि वाव बघा तुम्हाला रंगावरनंच इथं बघून समजत असतील कसले भारी दिसतात हे. आता इथं माझ्याकडे सध्या कांद्याची पात नव्हती, ज्याला की तुम्ही फुलपात म्हणत असाल, ती थोडीशी घातलात ना तर आणखीनच एक नंबर बरे का. बघा अगदी बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त बघा घरच्या घरी गरमागरम इथं गव्हाच्या पिठाचे आपले नूडल्स तयार झाले. आता बघा मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत, संध्याकाळी छोट्या मोठ्या भुकेसाठी काही ना काही खायला हवं असतं. मग बाहेरचं अनहेल्दी खायला देण्याच्याऐवजी तुम्ही पटकन असं मुलांना बनवून देऊ शकता. आणि जे की तुम्ही मुलांना एकदा करून खाऊ घातलात ना तर तुम्हाला पुन्हा करायला सांगतील, इतके छान जबरदस्त लागतात बरं का. खरंच एकदा करून बघा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार बरं का. मग कसा वाटला व्हिडिओ आजचा ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका.
व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असे छान साधे सोपे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.